प्रसाद पुरोहित यांची निर्दोष मुक्तता झाली आहे आणि त्यानंतर त्यांच्या घराबाहेर, त्यांच्या निवासस्थानाबाहेर हा जल्लोष केला जातोय। फटाक्यांची माळ इथे फोडण्यात येते। भगवा आतंकवाद बोलणाऱ्यांचा भगवा आतंकवाद बोलणाऱ्यांचा जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय, भारत माता की जय। भगवा आतंकवाद बोलणाऱ्यांचा तर फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत या निकालाचं स्वागत केलं जात आहे, जल्लोष केला जातोय। कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत। त्यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता त्यांच्या निवासस्थानाबाहेर हा जल्लोष आपण पाहतो। एक मिनिट सर, थांबा। पुण्यामध्ये कर्नल पुरोहितांच्या घरासमोरचा हा जल्लोष लॉ कॉलेज रोडवरती त्यांचं निवासस्थान आहे आणि तिथे फटाके फोडून या सगळ्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कित्येक वर्षांनी लेफ्टनंट प्रसाद पुरोहित साहेबांची निर्दोष मुक्तता झाली। यूपीए सरकारने भगवा आतंकवाद हा जो काढला होता त्याला आज कुठं ना कुठेतरी सर्वोच्च न्यायालयाने फुलस्टॉप लावला आहे। हिंदुत्ववादी आणि पुण्याचा पुत्र आणि लष्कर सेवेत असलेला आपला पुण्याचा पुत्र कधीच आतंकवादी होऊ शकत नाही, हे आज शिक्कामोर्तब भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाने केलं। त्याच्यासाठी आज आम्ही आनंद उत्सव साजरा करतोय। आज मालेगाव बॉम्बस्फोटातल्या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली। सर्वोच्च न्यायालयावर असलेला आमचा जो विश्वास आहे तो आज दृढ झाला। त्याच्यासाठी आज आम्ही पेढे वाटून आज पतित पावन संघटनेतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। आमचे प्रांताचे राजेशजी मोठे, पुणे शहराचे कामगार संघाचे सगळी आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि आमच्या सर्वांच्या तर्फे भारतीय न्याय व्यवस्थेचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो। काँग्रेसनं अशी मागणी केलेली आहे, जशी मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतली सगळी चौकशी झाली, सुप्रीम कोर्टात पुन्हा प्रयत्न होत आहेत, तसे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भाने आरोपींच्या विरोधात सरकारनं सुप्रीम कोर्टात जावं। काँग्रेसची सगळ्यात अगोदरची भूमिका भारतीय लष्कर सेनेवर त्यांना कधीच याच्या अगोदर विश्वास नव्हता। सिंदूर जर आज आपण बघितलं, सिंदूरवर ज्या प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत त्या भारतीय सेनेवर त्यांना कधीही कुठल्याच प्रकारचा विश्वास किंवा अभिमान नाही। त्यामुळं काँग्रेस काही बरं आज आनंद उत्सव आहे, त्याचबरोबर काँग्रेस काय बोलते किंवा कोण काय बोलते त्याच्याकडे आपण लक्ष न दिलेलं बरं। काँग्रेसने ज्यावेळी खोटे आरोप केले, बोला वेळ हा नक्कीच गेला, कारण की काँग्रेसने जे खोटे आरोप केले होते, काँग्रेसने ज्या पद्धतीने लष्कराचे प्रमुख जे आहेत त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांच्यावर बेड्या टाकल्या। आता तुम्हाला खरं सांगतो, 28 ऑक्टोबर 2008ला त्यांना अटक झाली, पण ती अटक दाखवली गेली नाही। त्यांना 1 महिना वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या बंगल्यात ठेवलं गेलं, मग ती अटक का दाखवली नाही? काँग्रेसचं हे सगळं षडयंत्र होतं, ते आज भारतीय न्याय व्यवस्थेने सर्वोच्च न्यायालयाने उघडकीस आणलं, आज आपल्या सगळ्यांसमोर आहे। हिंदुत्ववाद्यांचं सरकार आल्यामुळेच अशा पद्धतीचा निकाल येतात असं विरोधक 100% हिंदुत्ववादी सरकार आहे आणि हिंदुत्ववादी किंवा हिंदू लोक ही कधीच आतंकवादी असू शकत नाही, याच्यावर शिक्कामोर्तब झाला। भारतीय न्याय व्यवस्था आहे, SIT आहे, SIT चौकशी त्याच्यावर नेमली जाणार। खरं कोणी काय केलं काय नाही या सगळ्या पूर्तता येतीलच। जे दुर्दैवी लोक निष्पाप मारले गेले त्यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांच्याबद्दल सदैव आपल्याला कृतज्ञता आहेत। या बॉम्बस्फोट जो झाला आहे त्याचा तर आम्ही निषेधच व्यक्त केला होता, तेव्हाही मालेगावमध्ये झाला, पतित पावनी तेव्हाही निषेधच व्यक्त केला होता। आज पुण्याचा सुपुत्र लष्कर सेवेत एवढ्या मोठ्या पदावर असताना